नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चवळीची उसळ। त्याच्यासाठी रात्रभर चवळी भिजवून घेतलेली आहे पाण्यात। एक मोठा कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कांदा मसाला आहे, मीठ आहे, मोहरी आहे, लाल तिखट आहे, हळदी आहे आणि जिरं। आता आपण फोडणी कशी करायची ते बघून घेऊया। कुकर तापण्यासाठी ठेवलेला आहे। त्याच्यात आता 2 पळी तेल घालायचं आहे। हे बघा, तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। आता सगळ्यात पहिलं मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आणि कढीपत्ता। मोहरी छान भाजलेली आहे। आता अर्धा चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता, कांदा घालायचा। कांदा आता छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे बघा, कांदा चांगला लाल झालेला आहे, गुलाबी असा कलर आलेला आहे। आता टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण चांगला तेलात शिजवून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे मसाले आपण त्याच्यात टाकायचे आहे। हे बघा, टोमॅटो छान शिजलेला आहे। आता आपण बाकीचे मसाले टाकूया। हळद एकदम बारीक चमचा टाकायचा आहे, छोटा चमचा। मिरची पावडर, हा अर्धा चमचा। कांदा मसाला तो 1 चमचा टाकायचा आहे आणि सर्व फ्राय करून घ्यायचं आहे। मीठ आणि तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। मुलांना पण खूप आवडती ही भाजी, तब्येतीसाठी सुद्धा चांगली आहे आणि न जास्त वाटण घाटण करता पण खूप चवीला छान होते। आता आपण चवळी टाकायची आहे। छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सुकी भाजी छान होती चपाती बरोबर खाण्यासाठी, भाकरी बरोबर। त्याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे। हे बघा, पाणी याच्यात 1 ग्लास ओतलेला आहे। कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मीठ घातलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। हे बघा, कुकरचं झाकण लावलेलं आहे। आता हे बघा, कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस आपण बंद करायचा आहे। आता कुकर शांत त्याचा गॅस जाईपर्यंत ठेवायचा आहे। गॅस झाल्यानंतर गेल्यानंतर
तर काढायचं आहे. भाजी आपण काढायची आहे त्यातून. कुकर थंड झालेला आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. हे बघा, भाजी छान झालेली आहे. थोडंसं पाणी पण आहे. तुम्हाला थोडं पाणी हवं असेल तर ठेवायचं, नसेल तर हे बघा, चवळी पूर्ण शिजलेली आहे. जर 4-5 शिट्ट्या जर चवळीची भाजी नाही शिजली तर अजून 4-5 शिट्ट्या घ्यायला काय हरकत नाही. त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, आपली भाजी चपाती छान झालेली आहे. चवळीची उसळ तुम्ही पण घरी नक्की बनवा. आणि रश्याची भाजी चवळीची बघायची असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी ते पण करून तुम्हाला दाखवेन. थँक्यू, धन्यवाद.